मानत नाही यात काही वावगं नाही, हा प्रारब्धाचा भाग आहे. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगता देव मानतोय म्हणून सांगतो. मी म्हणते का अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमण्यम चतुर्विधम. हे चालवणं बोलवणं दाखवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. इट इज सायन्स रे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे, मला घ्यावं असं वाटत नाही, पण मी त्यांचं नाव नक्की घेईल. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे, 16 वर्षाचं वय आहे, आणि ते माझं ज्ञानोबार आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 750 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे जी माणसाला परिपूर्ण करते. मला देव का आवडतोय हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मी ज्ञानी झालो हे माझं कर्म आहे, पण मी भक्तिमय झालो ही माझ्या पूर्वजाची पुण्याई आहे. कारण ज्ञानी कोणी होऊ शकतं रे. अरे ज्ञानाचं काय घेऊन बसलात? फार ज्ञानी आहेत लोक, पण बोलता येत नाही. काय येत नाही? कारण कोणाचा आशीर्वाद घेण्यावर बोलता येईल हे कळत नाही. माझ्या माऊलींना माहित आहे कोणाचा आशीर्वाद घेतल्यावर ज्ञानेश्वरी परिपूर्ण होणार आहे. मग माऊली सांगतात सकलार्थ मत. हा सकल अर्थ माझ्या बुद्धीमध्ये द्यायचं सामर्थ्य कोणात असेल तर देवा तुझी. ज्ञान कितीही असावं, पण वाचास्पती कोणाला म्हटलं जातं तर ते गणरायाला म्हटलं जातं. हा अधिकार त्या गणरायाचा आहे. ज्ञान कितीही असू द्या, पण ते पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवायची ताकद फक्त गणरायाच्या आशीर्वादाचाच आहे, आणि म्हणून आम्ही त्याची स्थानापन्न करतो. लोकमान्य टिळकांनी विचार केलाच असेल की 33 कोटी देवांपैकी गणरायालाच का बसवायचं? गण संख्या, गण गणना करू नकोस, गणती करू नकोस. गण याचा अर्थ संख्या, पती याचा अर्थ मालक. पती माय मावल्या, भवानीपेक्षा माय मावल्या. पती अगं माय बोलत जा ग, तुमचा अधिकार आहे. इथे माहेर आहे तुमचं. देवाच्या दारात बसलाय म्हणजे भावाच्या घरात बसलाय. इथे बिंदास. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना, त्याला जर कळलं मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणेन फारच संतीन शिरली होती तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. हे कलियुग आहे. हा लोकांचा दृष्टिकोन आहे. इथे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हा समाज आहे, ह्याचा बघण्याचा दृष्टिकोनच तसा आहे. हे कलियुग आहे. इथे अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाहीये. हे कलियुग आहे रे दाद्या. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती सांभाळून संसार सांभाळला ती बाई लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून चपात्या करते ती हाय क्लास आहे. हाय क्लास सोसायटी कशी मेंटेन केली बघा ना तुम्ही. अरे शब्दांमध्ये आणि विज्ञानामध्येच हाय क्लास सोसायटी नसतं रे. कितीतरी वाचा ज्ञानेश्वरी करेल हाय क्लास याची व्याख्या काय आहे. शास्त्र वेद उपनिषद काय सामर्थ्य. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक सूत्र जे तुम्ही केमिस्ट्री बायोलॉजी झूलॉजी हे जे तुम्ही शिकता ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा रे. या सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळतील. चाचूचिनी सांडसे खंडी जपई पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटवणे देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण हे कलियुग आहे. 5000 वर्षापूर्वी चाणक्य सांगतात हे कलियुग आहे दादा. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरंय का खोटं? एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातले थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटायला नको, हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं. देते बाबा, पण बोलत जा. हे की नाही? मी साधं विचारलं तुम्हाला. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. इट इज ट्रू ऑर फॉल्स? बरोबर आहे. खरं का खोटं आहे? खरं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते ती. कारण किंमत क्वांटिटीला आहे ना, क्वालिटीला नाहीये. क्वांटिटी परमार्थात महत्वाची नसतं. माझे ज्ञानोबा तुकोबा सामर्थ्याने एकच व्यक्तिमत्व आहे. 16 वर्षाच्या माऊली आहेत, 21 वर्षी संजीवन समाधी आहे, पण सामर्थ्य एवढं आहे भगवंत
श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ना ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब ओतप्रोत ज्ञान, ज्ञानानं फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार. आणि भवानी पेठकर तुम्ही तर एवढे भाग्यवान, त्या ज्ञानोबरायांचा पहिला मुक्काम तुमच्या भवानी पेठेत. भाग्यवान माणसं आहे. म्हणजे तसा पहिला मुक्काम आजोबांच्या वाड्यामध्ये, पण आळंदी सोडल्यानंतर पहिलं किती भाग्यवान माणसं माहिती तुम्हाला. तुम्ही तुमचं इतकं भाग्य आहे ना, हाकेच्या अंतरावर देहू आळंदी आहे. हाकेच्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये राहताय, संस्कृती सांभाळणाऱ्या शहरामध्ये राहताय. तुम्ही लोकांचा विचार करू नका, तुम्ही तुमचा करा फक्त. हा कशाची संस्कृती, अरे तू तुझं बघ, लोकांचं नको. मी एकटा प्रबल आहे, मला माझ्यावर विश्वास आहे ना, तर माऊली सांगतात मला माझ्यावर विश्वास आहे. अवघाची संसार मी एकटा करीन, सुखाचा करीन, आनंदे भरीन, कारण मला माझा सेल्फ कॉन्फिडन्स जोरदार आहे ना. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. जंगलाला आग लागलेली असते, हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझल का मायबाबा, विझल का? लोक हसतात. एवढूसा जीव ग म्हणतात तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे ग, फारच बोलती. मला माय मावल्या तर तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, ते बऱ्यापैकी खोटच असतं ग. ते जगच इमॅजिनेशनचं आहे, ते जगच कल्पनेचं आहे. काय खरं आहे त्यात सांगा बरं. आता एवढी वर्ष झालं संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? इमॅजिनेशन आहे का ते, कल्पना आहे. फक्त क्वांटिटी ऍडव्हर्टायझिंग जास्त असल्यामुळे, आणि इथे कलियुग आहे, इथे देव सुद्धा प्रसिद्धीवरच आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे, म्हणून दरवर्षी एक नवीन देव ट्रेंड मध्ये येतो. नाही तर विचार करा, पंढरीचा मालक काय आणि घरातला माझा बाप काय, दोघांचा अधिकार सारखाच आहे, फक्त मला सांभाळता आला पाहिजे. तुका म्हणे माया बापे अबघी देवाचीच रूपे. साधा प्रश्न आहे की माझा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हो ना. 10 दिवस गणपती आणि कंटिन्यू गणपती समोर हिंदी गाणे, आणि देव माझा वाटोळ करतो असं वागून. नवरात्राचे उपास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. कसली मेंटॅलिटी रे हे परमार्थाची. देव कोपतो. प्रथम लक्षात ठेवा, देव कधी कोपत नाही, आणि कोपतो तो देव नाही, हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. देवाने वाटोळ केलं कधीच म्हणू नका. माया रे ती, वाटोळ कसं करेल? देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. वाईट होतं ते आपल्या कर्मामुळे. क्लेशोदिगतरस्तेषां अव्यक्तासतचेतसां अव्यक्तायिगतिर् दुःखं देवदभीरे व्याप्यते. हा जो क्लेश आयुष्यात आहे ना, हे तुझं कर्म आहे रे अर्जुना. महाभारत तुलाच लढावं लागणार आहे, मी फक्त सारथी आहे. पण हे लक्षात ठेव, माझ्या सारथाशिवाय शक्य. मग पांडव 5च आहेत की रे, कौरव संख्येनं जास्त आहेत, 1000 आहेत, पण काय करताय? क्वांटिटीला किंमत नाहीच आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत रामेश्वर शास्त्रींच्या अख्खं देहू मानलंय. पण काय करता? जगाच्या मालकाची प्राप्तता नाहीये, कारण अहंकाराचा मार आहे. शेवटी गाथा तुकोबांचाच आहे ना. पण का? कारण त्यांना माहित आहे, तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी बोलतोय, बोलवणारा वेगळा. मेरा बाप की कृपा से सब हो रहा है, मेरा बाप की कृपा से सब हो रहा है. काय शब्द मेरा बाप की कृपा से सब हो रहा है, मेरा बाप की कृपा से सब हो रहा है. विचारलं कुणीतरी, अहो काहीच नव्हतं तुमच्याकडे. आज माणसं मागे पुढे फिरतात. लोक विचारत नव्हती, आता विचारल्याशिवाय काही करत नाही.
करी नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा मग कशाला दृष्टी फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी जर तूच सगळं करतोय तर मी बाकी कोणाला मानत नाही माझं चरण माझं मस्तक तुझ्या चरणाशी माझी चरण तुझ्याच वाटेकडे लावतात काय अधिकार असतो ना पण बघा एवढी आवड देवाची बरं देव सुंदर आहे म्हणून आवडतोय का देव सुंदर आहे यात वाद नाही देव सुंदरच आहे देवा इतकं देखणं जगात कोणीच नाही बरं आणि प्रेमही फक्त देवावरच करावं आणि पुरुष मंडळी तरुण मंडळी तुम्हाला तर माझी विनंती आहे बहीण म्हणून यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे भगवंताचा वास झाल्याशिवाय राहत नाही हे वाक्य कायम लक्षात ठेवा द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे आणि माय जी ताकद आपल्यात आहे ना इतकी ताकद आहे ना माय पुरुषाला परमार्थ करावा लागतो स्त्रीला संसार केला तरी देव भेटतो इतकी ताकद स्त्रीमध्ये आहे जगद्गुरु तुकोबांना देव भेटला यात वाद नाही जगद्गुरु तुकोबांना 2 बायका रखमा आणि जिजा फार हौसेने ऐकू नका त्यांनी काही हौसेने केले नाही पहिली पत्नी केली तिला बाळ होईना म्हणून आईबापाने हट्टाने दुसरी करायला लावली पण देवाचं गणित किती बघा विचित्र दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं देवाचं गणित नाही खतरनाक दादा पण फार देवावर अविश्वास नाही दाखवायचा थोडं विश्वासाने चालू द्या नाही का विश्वास असला ना रे असं अशक्य ते शक्य होतं रे काय जगाला त्रास द्यायचा तर द्यावा रे काही 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 त्रास द्या फक्त माझा त्याच्यावर विश्वास आहे जी लोक अपमान करतात ना ती लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही तो दिवस येईल फक्त मी त्याच्यावर विश्वास ठेवा माझं कर्म सत्य आहे ना मग लोक किती म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझा तुम्ही जागेवर आले का लोक किती म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझा तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जर माझं कर्म सत्य आहे ना तर मी जगाला घाबरत नाही जर माझं कर्म सत्य आहे माझी नीतिमत्ता पवित्र आहे माझं मन स्वच्छ आहे तर मी त्या मालकावर विश्वास ठेवते आणि शेवटी आयुष्यात मालकच चांगला लागतो ना संसारात तरी कोण चांगला लागतो ग माय संसार गोड व्हायला कोण शहाणा लागतो म्हणजे सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं हिनवावं अख्ख्या जगानं त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू सोबत आहे मी तुझ्या बाई सगळी संकट सहन करते फक्त नवरा सोबत पाहिजे खरं की नाही ग माय मावल्या अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग माझं झाल्यावर येईल मला अक्कल आपला एक्सपिरियन्स न सांगा ग माय खरंय का खोटं बरं हे मी नाही बरं तुकोबा म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वा कोणी फक्त शहाणा तो धणी घेतो असे मालक शहाणा पाहिजे आणि माझा मालक इतका प्रेमळ आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु किती लवकर मिळतो किती 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 करतो साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत 27 दिवस बाई म्हणून साडीनं बाळांतपण माझ्या विठ्ठलानं चोखोबऱ्याच्या बायकोचं केलं 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं गोरा कुंभारासाठी कुंभार झाला रोहिदासांसाठी चांभार झाला अहो इथे चोखोबांसाठी महार झाला नरहरी सोनारांसाठी सोनार झाला अहो मालक आहे रे तो जात वीत कुळ गोत्र बघत नाहीये जात वीत गोत म्हणत जा कुळ शिळ भजे का त्वरित पाटे तर म्हणायचं रे तेवढंच रिव्हिजन होती दादा बरं काय शेवटी तेच आहे ना फिलिंग्स महत्वाच्या आहेत पण आमचं लय अवघड आहे आमची अवस्था अशी आहे
आम्हाला बाह्य अंगण आहे, बाह्य अंगणही फार देवगोड आहे. शंकराचार्य वर्णन करतात बघा. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोडच करार विंदे मुखार विंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण